बरोबर दुपारचे 1:05 झालेली आहेत। आपण अजून एक सुंदर सामना पाहणार आहोत। जय बजरंग टेंबोवली विरोधात जरीमरी माता अलीमघर। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे। दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत। अलीमगढ़ संघाचा 12 मॅन पाठवायचा आहे। विनंती असेल। पहिला चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला होता। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं। फलंदाज ऑन दी मार्क झाला। संघाची धावसंख्या 1 पाहायला मिळते। मागे सरकून जागा बनवली। बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळाली। स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं पण अखेरकार थोडासा खाली राहणारा चेंडू होता। थर्डमॅन क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू अडवला जाणार पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होणार। क्रॉस बॅटेड खेळायचा होता। आडव्या बॅटने जागा बनवून पुन्हा एकदा खेळायचं होतं। पंच मात्र भरपूर उशिराने आम्हाला सांगत आहेत व्हाईट बॉल। धावसंख्या 3 झालेली आहे। वाईट करता पंचांकडे रेफर करण्यात आलेला आहे। क्षेत्ररक्षण करण्यास संघाने घेतलेला आहे। व्हाईट बॉल आहे। पंचांचा निर्णय हा अंतिम असणार। नक्कीच बघा चेंडू मिडलला पडला होता आणि लेग स्टिक सोडून बाहेर निघत होता आणि पंचांचा योग्य तो निर्णय पाहायला मिळाला। पुढे सरसावत चांगला फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये साईनाथ तिथे आहे। अखेरकार साईनाथच्या डोक्यावरनं हा निघून जाणार चौकार। थोडस जम्बलिंग झाली यावेळेस साईनाथ याची। थोडासा डबल माइंड झाला तो। त्याला स्वतःला देखील कळलं नाही की आपण काय करावं, चेंडूवरती जावं की मागे सरसावं। अखेरकार चेंडूने मजल मारली। 4 धावा मिळाल्या। समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा होता। झेलची संधी, झेल ड्रॉप।
संधी चालू आली होती यावेळेस श्रीनाथ त्याला बाद करण्याची, पण अखेरकार यावेळेस देखील झेल क्षेत्ररक्षक हातामध्ये बसलेलं नाहीये. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 9 झालेली आहे. ओ सुपर बॉल, स्विंग एंड मिस. पढ़ने के बाद गेंद अंदर की तरफ मोड़ रही थी. इस बार बल्लेबाज को चुपचाप रहना पड़ेगा. गेंद अगर देखी जाए तो काफी बढ़िया यहाँ पे डाली थी गेंदबाज नित्यानंद ने. बढ़िया गेंदबाजी उनकी देखने को मिल रही. पुढे सरसावत पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. नितीन तिथे आहे, मात्र नितीनला आता प्रेक्षक म्हणावं लागणार, कारण चेंडू सरळ निघून चाललाय. नितीनच्या डोक्यावरून हा उत्तुंग षटकार. काय सुंदर फलंदाजी करतोय फलंदाज श्रीनाथ. ज्या ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जुळणी होते त्या वेळेस एक मोठा आकडा हा धाव फलकावरती लागला जातोय. बघा मगाचा झेल जो ड्रॉप झाला होता तो कुठेतरी आता मी म्हणे नुकसानदायक ठरतोय टेंभोलीसाठी. याकरताच मी मगाशी देखील उल्लेख केला होता, क्रिकेटमध्ये तुम्ही या छोट्या छोट्या चुका करताना शेवटला फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि बघा तेच घडतंय आता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली. धावफलकावरती आपल्याला 15 धावा पाहायला मिळतात. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता बॉलर सज्ज योगेश. पुढे सरकून दिशा दाखवली. फुलटॉस चेंडू होता, पण अखेरकार बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नाहीये. दुसरीचा प्रयत्न फसला गेला. फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होणार. धक्का लागतोय पहिला टीम अलीमगर या संघाला. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता योगेश आला. बघा काय योगायोग आहे. कॉमेंटेटर पण योगेश, गोलंदाज योगेश, फलंदाज योगेश. योगेश नावाची माणसं फार मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 2 वरती योगेश गोलंदाजी करतोय. न्यू मानेन. 3 वरती योगेश आला फलंदाजी करण्याकरता. योगेश टू योगेश ही लढत पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 16 पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. कालुरमच्या हातात ना हा चेंडू निसटला. जीवदान मिळालं योगेशला. महंगा पड सकताय, महागात पडू शकतो, कारण योगेश एक मोठ्या फटक्यांकरता ओळखला जातो. मोठा फटका खेळायचा होता यावेळेस. बादची अतली कडा. थोडासा पुन्हा फंबल. साईनाथ चुकी करतोय. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. हा चेंडू चांगला. पंचांकडे दाद मागितली जाते. यस, फिंगर ऑफ फलंदाज बाद. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता खगेश आला. मात्र श्रीनाथच्या खेळीचा अंत झाला. आउट होण्यापूर्वी श्रीनाथने एक षटकार खेळला, एक चौकार खेळला. वैयक्तिक त्यांनी 15 धावा बनवल्या. एक चांगलं क्रिकेट तो खेळला.
एक आपल्या संघाला दिशा दाखवून दिली धावांची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. योगेशला मिळते सफलता. डावखुरा शैलीचा खगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लो फुल टॉस चेंडू ऑन साइडला, चेंडूला टर्न केला जातोय स्क्वेअर लेगला. यावेळेस साईनाथ चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होणार आणि अखेरकार 2 धावा इथे पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. खगेश ऑन दी मार्क झाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 21 धावा, 21 2 वरती 1. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने चेंडूला पाठवलं जातं स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक पूर्ण झाली, पुन्हा दुसरीचा कॉल आला आणि यावेळेस देखील 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 23. जणू काही मागच्या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्ले पाहतो की काय. गोलंदाज देखील तोच होता, फलंदाज देखील तोच होता, दिशा देखील तीच होती आणि धावा देखील तेवढ्याच जोडल्या गेल्या. धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहिली तर 23 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता काळूरामाला फ्रंटलाईन बॉलर आहे. हुकुमाचा इक्का आहे टेंबवली संघाचा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने वेगवान प्रहार पाहायला मिळाला. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक पूर्ण झाली. खगेश दुसरीचा प्रयत्न करतोय पण बघा किती सुंदर कॉलिंग केली योगेशाने. थोडासा धोका त्याला देखील समजला. अखेरकार एकच धाव. धावसंख्या 24 झालेली आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांना थोडासा फेरबदल केला जाईल. नो चेंडू होता याच्या आधीचा. फिल्डर 2 धावा आहेत पंच. या 2 आहेत. ओके. लो फुल टॉस चेंडू वडव्या बॅटने ऑन साइडला चांगला पटका पाहायला मिळाला. कार्पेटला घासत चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक हा चेंडू उचलणार फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. यावेळेस बघा खगेश एक पवित्र सावध एरिया सांभाळतोय असंच म्हणावं लागेल. कारण सिंगलला डबल मध्ये तो कन्वर्ट करतोय. चांगलं क्रिकेट तो खेळतोय. धावसंख्या आपण पाहिली या 2 धाव्याने 27 अंकावरती पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढे सरसावत फक्त दिशा दाखवली. दूरवरचा चेंडू होता. डायरेक्ट हिट प्रयत्न होणार का. अखेरकार एसटी रक्षकाकडे फेकी करण्यामध्ये काळूरामला यश आलं. 1 धाव पूर्ण होणार. धावसंख्या 28. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. जाऊया आपण संगणकाकडे. सर आपण स्टॉप सिग्नल सांगायचं आहे कारण त्यांनी एक रिव्ह्यू गमावलेला आहे. आउट आहे. यस.
नॉट आउट आहे. ओके, तीन बॉल झाले पंच, दोन झाले. ओके, चला वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल. यानंतर होणारा सामना एकविरा पिंपळनेर विरुद्ध विराट स्पोर्ट्स धामणगाव. दोन्ही टीम तयार राहायचं. यानंतर तुमचा सामना खेळवण्यात येणार. एकविरा पिंपळनेर विरुद्ध विराट स्पोर्ट्स धामणगाव. खोलवर टप्प्यात चेंडू, बॅटचा फ्लो उघडण्यामध्ये यश आलं. झेल मात्र घेता आली नाही, पण अखेरकार धावा वाचवण्याचं कार्य केलं गेलं. दुसरीचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे जाणार. दुसऱ्या धावेमध्ये आता मात्र फलंदाज धावसूच्या स्वरूपामध्ये योगेश बाद होतोय. यावेळेस फलंदाजाने मागणी केलेली आहे. आउट आहे फलंदाज. दोघांचे आता रिव्ह्यू संपलेले आहेत. यावेळेस जे निर्णय येणार ते सॉफ्ट सिग्नल असणार, त्यात काही शंका नाही. हा बघा, रिव्ह्यू पण आपल्याला 9 सेकंदाच्या आत घ्यायचा आहे. याची देखील दक्षता घेणं गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही केव्हाही घेऊ शकता. 9 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्यायचा असतो, हे लक्षात असू द्या. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता दशरथ आला. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला काळूराम पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. धावसंख्येचा विचार केला 29 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू स्कोअर लेगला ट्रॅव्हल होतोय. पुन्हा साई गचाल क्षेत्ररक्षण करतोय, पण अखेरकार फलंदाज एकच धाव पूर्ण करणार. आज बघा, जिथे जिथे साई आहे बॉल देखील तिथंच पाहायला मिळतोय. असतं कधी कधी एखाद्याचा दिवस की ज्या दिवशी तुम्ही क्षेत्ररक्षणाला कुठेही ठेवा, चेंडू त्याच्याकडे जात असतो. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या 30 झालेली आहे. दशरथचं देखील खातं ओपन झालेलं आहे. ऑन दी मार्क झाला. स्ट्राईकला आता मात्र खगेश पाहायला मिळतो. काळूराम पुन्हा एकदा सज्ज. धावसंख्या 30 झालेली आहे. हा चेंडू चांगला, ही लाईन चांगली पाहायला मिळाली. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. फलंदाज खगेशच्या रडार मध्ये हा चेंडू आला नाही. अखेरकार हा चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज काळूराम. एक जादुई गोलंदाज आहे. टिंबवली संघाचा हुकुमाचा इक्का.
खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार प्रहार करायचा होता, यावेळेस देखील संपर्क व्यवस्थित नाहीये. काळूराम स्वतः या चेंडूवरती जाऊन विसावणार. दरम्यान खगेशने एक धाव पूर्ण केली. पंचांचा इशारा पोचला जाणार षटक समाप्तीचा. सो एंड ऑफ द थर्ड ओव्हर, तिसरा षटक समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहिली 31, 31 धावा. पहिला सामना टिंबवली संघाने गमावलेला आहे, म्हणजे हा सामना त्यांना जिंकणं फार गरजेचं आहे. जर हा सामना टिंबवली संघ जिंकतोय तर या स्पर्धेमध्ये स्थान हे 100% कायम राहणार. सध्याच्या घडीला आपण विचार केला तर अलीमगढ संघ चांगला खेळ साकारतोय. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 षटकचा खेळ त्यांनी साकारला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 31 धावा ह्या लागलेल्या आहेत. सरासरी आपण पाहिली प्रति षटकामध्ये 10च्या वरती पाहायला मिळतोय. क्रमांक 4 वरती नितीन आला. काय बदल केलं जातं टिंबोलीच्या गोलंदाजांमध्ये. आणि बरेचदा आपण पाहिलं तर नितीन शक्यतो गोलंदाजी करत नसतो, पण बघा यावेळेस थोडीशी रणनीती ही बदलली गेली टिंबवलीने. नितीन तयार. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. काय सुंदर चेंडू हाताळला होता. यावेळेस चेंडूवरती फिंगर रोल केल्या होत्या. चेंडूची गती थोडीशी कमी केली गेली आणि अखेरकार या चेंडूवरती खगेशला उत्तर सापडलं नाही. हा निर्धाव चेंडू आला. चांगली सुरुवात करतोय 4थ्या षटकाची नितीन. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन, थोडस पंबळ झालं. मोका भी दिया और चौका भी दिया. चेंडू निघून जाणार सीमा पार. हा येतोय खगेशच्या बॅटमनचा चौकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. 4 धावा मिळाल्या. फंबल नक्कीच झालं. यावेळेस फुलटॉस चेंडू. मेजवानी अगदी दुपारच्या सत्रामध्ये जर तुम्ही एखाद्याला मेजवानी देणार तर तो नाही म्हणणार नाही, आणि तेच केलं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज खगेशने काय सुंदर फटका सजवला. फुलटॉस आणि अखेरकार या चेंडूवरती 6 धावा वसूल झाल्या. फुल टोल वसूल झालेला आहे 6 धावांनी. गुड शॉट. आणि यावेळेस आता खगेशने मात्र हात उघडायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याला देखील ठाऊक आहे अंतिम षटक मार्गस्थ आहे. या चेंडूवरती प्रति चेंडू मागे मला मोठे फटके मारणे गरजेचं आहे, आणि तेच आता केलं जाते. मात्र नितीनला अडचणीमध्ये आणलं जाते. पहिला चेंडू नितीनने फार सुरेख टाकला होता. त्यानंतर थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण झालं, चौकार मिळाला, आणि हा चेंडू टोल वसूल करणारा होता. 6 धावा पाहायला मिळाल्या. 41 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये. जणू काही सचिन रमेश तेंडुलकर सरळ बॅटने खेळतायत की काय. चेंडू पुन्हा निघून जाणार समोरच्या दिशेने. आमच्या या व्यासपीठाला आणि आमच्या पाहुण्यांना सलामी देणारा षटकार. 47 धावा लागलेल्या आहेत. काय सुंदर फलंदाजी करतोय खगेश. हा देखील फटका चांगला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला. दुसरी पूर्ण होणार का.
आणि अखेरकार यष्टी रक्षकाला हा चेंडू पकडता आला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 49 धावा. डोंगर उभारलं जातोय धावांचं. शेवटचा चेंडू मार्गस्थ. शेवटचा षटकामधला पहिल्या इनिंगचा नितीन सातारे. हा देखील फुल टॉस. यावेळेस देखील टोल वसूल होणार. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार खगेशच्या बॅट मधनं येतोय. गुड शॉट. यावेळेस पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. एक्झॅक्टली काय घडलं पाहावं लागेल. षटकार तर 100% आहे, पण तो भीमर आहे का हे पाहावं लागेल. चुकीचा चेंडू आणि योग्य ते उत्तर खगेशने दिलं. हा देखील जाणार. हा कशाला थांबणार. हा देखील जाणार सीमारेषेच्या बाहेर. खगेशच्या बॅट मधना हा प्रहार षटकार. तब्बल या षटकामध्ये 31 धावा या खर्च केल्या गोलंदाज नितीन याने. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला तर 62 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे 24 चेंडू आणि 63 ची गरज असणार टीम जय बजरंग टेंबवली या संघाला. जर सामना जिंकला तर आता टीम टेंबवली या स्पर्धेमध्ये कायम राहणार आणि जो गमावला तर कदाचित त्यांना घरचा रस्ता पकडावा लागणार. समीकरण जाम मोठं आहे. यानंतर होणारा सामना एकविरा पिंपळनेर विरोधात विराट स्पोर्ट्स धामणगाव. दोन्ही संघाने आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. टॉस करण्याकरता मी इन्व्हाइट करतो प्रकाशजी म्हात्रे साहेब, बलराम पाटील साहेब, भरतजी देवळीकर साहेब. आपणास विनंती करतो आपण टॉस करण्याकरता समोरच्या बाजूला जायचं आहे. जक्की भाई, आपको गुजारिश है प्लीज, आपको कमेंट्री के लिए आना है प्लीज. जक्की भाई, आपको मैं गुजारिश करता हूँ, आपको प्लीज कमेंट्री के लिए आना है. काय सुंदर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आपण टॉस कडे वळणार आहोत. बालाराम पाटील साहेब, प्रकाशजी म्हात्रे साहेब, भरतजी देवळीकर साहेब या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण हे टॉस करणार आहोत. एका बाजूला आई एकविरा पिंपळनेर आहे, दुसऱ्या बाजूला विराट स्पोर्ट धामणगाव आहे. टॉस केला जातोय बालाराम पाटील यांच्या हस्ते. टॉस जिंकलेला आहे धामणगाव संघाने. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पिंपळनेर संघाला इन्व्हाइट केलेलं आहे फलंदाजी करण्याकरता.
जाऊया मागच्या दिशेने. जिंका तुम्ही मॅच करून हो हीरो शॉर्ट में थोड़ो एक्शन. पहिला चेंडू सुरेख फटका इनफिल्डला क्लिअर करत चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कालुरामच्या बॅटमनना हा प्रहार चौकार. हा चेंडू चांगला, ही लाईन चांगली पाहायला मिळाली. पाहिलं की फलंदाज कालुराम थोडासा मागे सरसावतोय, एक शॉट बनवण्याचा प्रयत्न करतो. अखेरकार श्रीनाथने चतुराई दाखवली, बाहेरच्या बॉलला चेंडू टाकण्यामध्ये त्याला यश आलं आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पुन्हा एकदा झेलची संधी. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट. पाहावं लागेल नक्की काय झालं. बघा ह्या चेंडूवरती दोन संधी आलेल्या. सर्वप्रथम पाहिलं तर फटका खेळल्यानंतर झेलची संधी आली, ती मात्र मिस झाली. त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि अखेरकार यावेळेस देखील बचावला गेला. नशिबाची साथ मिळाली, हे गरजेचं आहे. एक धाव पूर्ण झाली, धावसंख्या 5. ही लाईन चांगली आहे. दॅट इज अ बलून डिलिव्हरी. अगदी हवेमध्ये हा चेंडू वळण घेत होता, फलंदाज रडार मध्ये आला नाहीये. धाव चेंडू. श्रीनाथ आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय, अनुभव पणाला लावतोय. सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या चेंडू सन्मान गरजेचं आहे आणि तेच केलं फलंदाजाने. पाहिलं हे चेंडू पडल्यानंतर आतमधल्या बाजूला वळण घेतोय आणि अखेरकार या फलंदाजाने सन्मान दिला. फार गरजेचं आहे. एक धाव नक्की मिळणार. यावेळेस चांगला फटका, चेंडू दामणार नाहीये, सरळ निघून जाणार. स्क्वेअर लेगला क्लिअर करत सीमा पार हा येतोय घणाघाती षटकार.
क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कैलास येतोय उर्फ केपी. या षटकामध्ये आपण पाहिलं तर बासष्ट धावांचा पाठलाग करताना टिंबोली संघाची सुरुवात फार सुंदर झालेली आहे. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आता मात्र फलंदाज काळूराम करून देतोय. 12 धावा या धावपळकावरती लागलेल्या आहेत. नितीन सेन अजून बाकी आहे. स्पीड अप करायचं आहे. विनंती असेल बघा वेळेसंबंधित माणसाने सहकार्य करणं गरजेचं आहे. मी प्रत्येक खेळाडूला एक विनंती करत असतो की जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असतात त्यावेळेस स्पर्धा आपली आहे असं समजून खेळणं गरजेचं आहे. कारण कसं असतो ना, ज्या माणसाने वेळेला किंमत दिली नाही ना, वेळ त्याची देखील किंमत करत नाही, हे लक्षात असू द्या. ज्या माणसाने वेळेला किंमत दिली तो माणूस अगदी यशाच्या शिखरावरती पाहायला मिळतो आणि ज्याने नाही दिली त्याच्या आयुष्यामध्ये काही मंदार पाहायला मिळतो. पुढे सरकून मोठा फटका खेळायचा होता. अंतिम क्षणी बॅटचा फ्लो हा स्लो करण्यामध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अखेरकार दिशा दाखवली. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार 13 आकड्यावरती. क्रिकेट मधला अशुभ आकडा आपल्याला पाहायला मिळतोय मराठी संस्कृती मधला. माझं वैयक्तिक मत असं आहे राहुल दादा की शुभ आणि अशुभ असं काही नसतं. ज्याचा दिवस चांगला त्याचा खेळ देखील चांगला. मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग व्यवस्थित नाहीये. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. केपीला मात्र चेंडू पकडता आला नाहीये. फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 15 झालेली आहे. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस दोघांमध्ये कॉलिंग नाहीये आणि अखेरकार यष्टीरक्षक सहमत नाहीये, इंटरेस्टेड नाहीये. मिळतील जीवदान संदीप याला. पुन्हा एकदा केपी तयार. समोर जाईल बॅटर संदीप. पुढे सरकून समोरच्या दिशेने चांगला फटका खेळला जातोय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होणार. दरम्यान संदीपला 1 धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार 17 धावा. 63 धावा करायच्या आहेत. आणि यावेळेस बघा केपीने धावांमध्ये रोप लावलेला आहे, लगाम लावलेली आहे. ऑन साइडला कालुराम मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. स्वतःला सिद्ध करतोय, प्रूफ करतोय की मी का फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलोय. उत्तुंग षटकार पुन्हा एकदा खेचतोय फलंदाज कालुराम. गुड शॉट. धावसंख्या 23 झालेली आहे. काय सुंदर फटका सजवला होता. जबरदस्त फटका. यावेळेस केपीवरती आक्रमण चढवलं जातोय. यावेळेस केपीला टार्गेट केलं जातंय. काय सुंदर फटका सजवला होता. बॅट आणि बॉलची जोडली झाली त्यावेळेस या मैदानामध्ये एक सुंदर आवाज गुणगुणला गेला. चेंडू अखेर निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर. कालुरामच्या बॅट मध्ये आला हा सुंदर षटकार. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. यावेळेस कार्पेटला घासत चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होणार. दरम्यान कालुराम 1 धाव पूर्ण करतोय. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मैदानावर टाकले गेले. धावसंख्या 24.
येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 39 ची गरज आहे टीम टेंभवलीला. समीकरणात आपण पुन्हा एकदा विचार केला. येणारे 12 चेंडू आणि 39 ची गरज आहे टीम टेंभवलीला. क्रमांक 3 वरती खगेशाला. काय सुंदर फलंदाजी केली होती. यावेळेस गोलंदाजी करणार. फुलटॉस चेंडू दिशा दाखवली आणि अखेरकार गोलंदाजी दिशा पार केली. चेंडू निघून गेला सीमा पार. कालुरामच्या बॅट मधना हा आला चौकार. काय सुंदर फटकेबाजी करतोय फलंदाज कालुराम. ज्या ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जुळणी होते त्या वेळेस मात्र धाव संख्या मोठ्या संख्येमध्ये हा डील करतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलले जाणार. 11 चेंडू आणि 35 ची गरज. काय सामना रंगतोय. सुपर मॅच. आडव्या बॅटने यावेळेस संपर्क व्यवस्थित नाहीये. बॅटची ओतली कडा. एक धाव पूर्ण केली. थोडस फंबल झालं. दुसरीचा प्रयत्न ती देखील पूर्ण. आणि दॅट इज द मिस्टेक. चुकी झाली. आणि याकरताच राहुल दादा मी सांगत असतो ना, आयुष्य असू द्या, क्रिकेट असू द्या, राजकारण असू द्या, चुकीला माफी नाही. 2 धावा पूर्ण. ही लाईन पाहावी लागेल. दॅट इज अ बॅड डिलिव्हरी. पंच सांगतात वाईट बॉल. एकतीस धावा. क्लीन बोल्ड. सुपर बॉल. आणि अखेरकार मोठा मासा गळाला लागणार. काळूरामच्या खेळीत संत. काय सुंदर चेंडू होता. पडल्यानंतर हातभर चेंडू आतमध्ये आला होता आणि अखेरकार या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाज कालुरामला. पण अखेरकार आउट होण्यापूर्वी फार सुंदर खेळल्याने साकारला. आपल्या संघाची धुवा ही त्याच्या हातामध्ये दिली होती ते त्याने बरोबर बजावली आणि मात्र वाद झाला. धावसंख्या 32 झालेली आहे. क्रमांक 3 वरती नितीनाला फलंदाजी करण्याकरता. नितीनकडनं भरपूर अपेक्षा असतील आता. एकतीस धावांची अजूनही गरज आहे टीम जय बजरंग टेंभवलीला. ऑन साइडला झालाय प्रहार. चेंडू जाणार आता मात्र सीमा पार. नितीनच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. गुड शॉट. पंचवीसची गरज. काय सामना रंगतोय. चित्त थरारक सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना टाचांवरती उभा करणारा सामना. नितीन आता मात्र ऑन द फायर झालाय. नितीन नावाचं वादळ आता गुणगुणलं जातोय. अघास पाहायला मिळालं. हा देखील जाणार. अनदर गुड शॉट. बिग शॉट. गुड शॉट.
समीकरण बदललं जाणार. येणारे काही चेंडू आणि जिंकण्याकरता 19 ची गरज. धावसंख्या 44. नितीन ऑन द मार्क. काय सुंदर फलंदाजी करतोय. प्रति चेंडू मागे 6 धावा जोडल्या जातात. हॅट्रिक वरती आहे. समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं, फटका फसला ना. अखेरकार नितीनच्या खेळीचा देखील अंत झालाय. बिग लॉस टीम टेंबवली. यावेळेस फुटवर्कचा वापर नाही. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. हे पाहू शकता ऍक्शन रिप्लाय. ज्याप्रमाणे मोबाईल मध्ये नेटवर्क गरजेचं आहे त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फुटवर्क फार गरजेचं आहे. ते वापरलं नाही फलंदाज नितीननी आणि अखेरकार विकेट त्याची पाहायला मिळाली. मोठा धक्का लागतोय टीम टिंबवली संघाला. सहा चेंडू आणि 19 ची गरज टीम टिंबवलीला. संदीपला स्ट्राइक असणार. दूरवरचा चेंडू बॅटचा फ्लो ओपन केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार नाही. जीवदान मिळालं यावेळेस देखील. जगन याला एकच धाव मिळणार. धावसंख्या 45. 18 ची गरज. क्रॉस बॅटेड फटकाट फुलटॉस होता. दिशा दाखवली. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक पूर्ण झाली. थोडस पंबळ झालं. दुसरीचा प्रयत्न होणार आणि अखेरकार या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 47 झालेली आहे. ही लाईन पाहावी लागेल. थोडसा उजवीशी सोडल्यानंतर हा चेंडू आहे. पंच देखील सांगत आहेत व्हाईट बॉल. 48 झालेले आहेत. दिस टाइम गुड बॉल. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेत होता चेंडू. हा देखील चेंडू चांगला. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू आतमधल्या बाजूला विसावला जाणार. यष्टांच्या मागे कोणतीही यष्टी चुकी करत नाहीये. अखेरकार हा चेंडू देखील निर्धावाला. शेवटचे आता मात्र 2 चेंडू. धावसंख्या आपण पाहिली तर 48 झालेली आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातंय. रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातंय. अखेरकार बॅट आणि बॉलची जुळणी चांगली झाली. थर्डमॅन क्षेत्रामध्ये 1 धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 49 धावा. शेवटचा चेंडू. औपचारिकता उरलेली आहे. जवळजवळ आता मला असं वाटतं की प्रेक्षकांना कळलं असावं की हा सामना कोण जिंकणार. कोणाच्या नाकापर्यंत विजयाचा सुगंध पोचला जाणार. पुढे सरसावत बॅटची अतली कडा. चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होणार आणि अखेरकार विजय संपन्न केलं टीम जरीमरी माता आलिमगर या संघानं आणि हार्ड लक टीम जय बजरंग टेंबवली.